नमस्कार मित्रांनो, मराठी रंगभूमीच्या इतिहासात अनेक मोठी नावं आली. अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण काही व्यक्तिमत्व अशी असतात की त्यांना फक्त कलाकार म्हणणं पुरेसं ठरत नाही. ती एक संस्था असतात, एक संस्कार असतात, एक विचारधारा असतात. असं एक व्यक्तिमत्व म्हणजे सुलभा देशपांडे. आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण जाणून घेणार आहोत एका अशा स्त्रीचा प्रवास जिने आयुष्यभर रंगभूमी, बाल रंगभूमी आणि अभिनय कलेची सेवा केली. ज्या स्त्रीने असंख्य कलाकार घडवले, मुलांच्या मनात सर्जनशीलतेची ज्योत पेटवली आणि आपल्या सहज सुंदर अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. 21 फेब्रुवारी 1937 रोजी जन्मलेल्या सुलभा देशपांडे यांचं बालपण साधं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मुलांना शिकवताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. प्रत्येक मुलामध्ये एक वेगळं विश्व दडलेलं असतं. त्या विश्वाला योग्य दिशा मिळाली तर चमत्कार घडू शकतो. याच विचारातून त्यांच्या आयुष्यात नाटकाचा प्रवेश झाला. शाळेतील मुलांना घेऊन त्यांनी छोट्या छोट्या नाट्यप्रयोगांची सुरुवात केली. त्या मुलांना केवळ संवाद पाठ करून घेत नव्हत्या, तर त्यांना विचार करायला शिकवत होत्या. रंगमंच त्यांच्यासाठी मनोरंजनाचं साधन नव्हतं, तो व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग होता. त्या काळात स्त्रियांना रंगभूमीवर फारशा संधी नव्हत्या. सामाजिक बंधनं होती, मर्यादा होत्या. पण सुलभाताईंनी या अडथळ्यांना कधीच घाबरलं नाही. त्यांनी स्वतःची वाट निर्माण केली. त्यांच्या अभिनयात मोठमोठे हावभाव नव्हते, कृत्रिमता नव्हती. त्यांची ताकद होती वास्तवता. त्या जे पात्र साकारत ते प्रेक्षकांना आपलंसं वाटायचं. जणू आपल्या घरातीलच एखादी व्यक्ती रंगमंचावर उभी आहे असं वाटायचं. याच काळात त्यांची भेट झाली अरविंद देशपांडे यांच्याशी. दोघांनाही नाटकाची प्रचंड आवड होती आणि या समान ध्यासातून निर्माण झाला एक अद्भुत कलाप्रवास. हे दोघं केवळ पती-पत्नी नव्हते, ते मराठी रंगभूमीचे सहप्रवासी होते. त्यांनी प्रायोगिक रंगभूमीच्या चळवळीला नवं बळ दिलं. त्या काळात व्यावसायिक नाटकांचा दबदबा होता, मात्र समाजातील वास्तव प्रश्न मांडणारी, विचार करायला भाग पाडणारी नाटकं फार कमी होती. सुलभा आणि अरविंद देशपांडे यांनी ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अशा नाटकांना व्यासपीठ दिलं जे समाजाला आरसा दाखवत होती. आणि मग आला एक ऐतिहासिक टप्पा. शांतता, कोर्ट चालू आहे. मराठी रंगभूमीच्या इतिहासातील सर्वात प्रभावी नाटकांपैकी एक. या नाटकातील लीला बेणारे हे पात्र साकारताना सुलभाताईंनी अभिनयाची नवी उंची गाठली. ही फक्त एक भूमिका नव्हती, ती एका स्त्रीची वेदना होती, तिचा संघर्ष होता, तिचं एकटेपण होतं, तिचा स्वाभिमान होता. जेव्हा त्या रंगमंचावर बेणारे म्हणून उभ्या राहत तेव्हा प्रेक्षक अक्षरशः स्तब्ध होत. त्यांच्या डोळ्यांतील वेदना शब्दांपेक्षा जास्त बोलत असे. आज अनेक दशकांनंतरही त्या भूमिकेचा उल्लेख झाला की सर्वप्रथम आठवण येते ती सुलभा देशपांडे यांचीच. पण त्यांचा खरा जीव होता मुलांमध्ये. बाल रंगभूमी ही त्यांची सर्वात आवडती जागा होती. त्यांना वाटायचं, मुलांना फक्त अभ्यास शिकवून चालत नाही, त्यांना स्वप्न पाहायला शिकवलं पाहिजे, त्यांना व्यक्त होऊ दिला पाहिजे. यासाठी त्यांनी अनेक बालनाट्यांची निर्मिती केली. शेकडो मुलांना रंगमंचावर आणलं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. आज मराठी चित्रपट आणि नाटक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक कलाकारांच्या घडणीत त्यांचा वाटा असल्याचं मानलं जातं. त्यांनी मुलांसाठी काम करताना कधी प्रसिद्धीचा विचार केला नाही. त्यांना महत्वाचं वाटत होतं ते मुलांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्यांच्या डोळ्यांतील आत्मविश्वास. रशिया आणि जपानमधील बालरंगभूमीचा अभ्यास करून त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण कल्पना महाराष्ट्रात आणल्या. त्यातून निर्माण झाली एक वेगळीच बालनाट्य चळवळ. दुर्गा झाली गौरी सारख्या नाटकांनी तर अनेक पिढ्यांना भुरळ घातली. शेकडो प्रयोग झाले, हजारो मुलांनी त्यात सहभाग घेतला आणि लाखो प्रेक्षकांनी त्याचा आनंद घेतला. रंगभूमीपुरतंच त्यांचं कार्य मर्यादित राहिलं नाही. चित्रपटसृष्टीतही त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. विशेष म्हणजे मोठी भूमिका असो किंवा छोटी, त्या प्रत्येक पात्राला जिवंत करून सोडत. त्यांच्या अभिनयात एक विलक्षण प्रामाणिकपणा होता. त्यामुळेच पडद्यावर त्यांना पाहताना अभिनय दिसत नसे, एक जिवंत व्यक्ती दिसत असे. वर्षानुवर्षे काम करत असतानाही त्यांच्या स्वभावातील साधेपणा कायम राहिला. यश आलं, पुरस्कार मिळाले, सन्मान झाले, पण त्यांना त्याचा कधी गर्व झाला नाही. त्या नेहमी नवोदित कलाकारांमध्ये रमल्या, त्यांना मार्गदर्शन करत राहिल्या, त्यांच्या चुका समजावून सांगत राहिल्या.
एक गुरु म्हणून त्यांचं योगदान तितकंच मोठं आहे जितकं अभिनेत्री म्हणून. आयुष्याच्या उत्तरार्धातही त्यांचा उत्साह तसाच होता. वय वाढलं होतं, पण कलेवरील प्रेम अजिबात कमी झालं नव्हतं. दूरदर्शन मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडल्या. त्या पडद्यावर दिसल्या की एक आपलेपणाची भावना निर्माण होत असे, जणू आपल्या घरातीलच एखादी प्रेमळ आजी समोर बसून गप्पा मारत आहे. 4 जून 2016 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण कलाकार कधीच मरत नाहीत. त्यांची शरीरं निघून जातात, पण त्यांचं काम अमर होतं. आजही मराठी रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारामध्ये त्यांचे संस्कार कुठे ना कुठे दिसून येतात. आजही एखादं मूल आत्मविश्वासाने रंगमंचावर उभं राहतं, तेव्हा त्या प्रयत्नांमध्ये सुलभा देशपांडे यांच्या विचारांचा अंश असतो. आजही एखादी अभिनेत्री वास्तववादी अभिनय करते, तेव्हा तिच्या मागे उभ्या असतात सुलभाताईंसारख्या दिग्गज कलाकारांच्या परंपरा. त्यांनी रंगभूमीला केवळ नाटकं दिली नाहीत, त्यांनी माणसं घडवली, त्यांनी कलाकार घडवले, त्यांनी विचार घडवले. म्हणूनच सुलभा देशपांडे हे नाव केवळ एका अभिनेत्रीचं नाव नाही, ते मराठी संस्कृतीतील एक आदरणीय पर्व आहे. एक अशी मायेची सावली जे आजही रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देत राहते. सुलभा देशपांडे यांचा कला वारसा केवळ त्यांच्या नाटकांपुरता मर्यादित राहिला नाही. त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीनेही कला आणि अभिनय क्षेत्राशी नातं कायम ठेवलं. त्यांचे पुत्र निनाद देशपांडे आणि सून अदिती देशपांडे यांनीही या सांस्कृतिक वारशाला आपापल्या पद्धतीनं पुढे नेलं. निनाद देशपांडे यांचं बालपण अक्षरशः रंगभूमीच्या वातावरणात गेलं. घरात सतत नाटकांच्या तालमी, लेखक दिग्दर्शकांची ये-जा, कलावंतांच्या चर्चा आणि प्रयोगांची धावपळ असायची. त्यामुळं कला आणि संस्कृतीचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले. जरी त्यांनी आपल्या आईवडिलांप्रमाणे प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा मार्ग निवडला नाही, तरी नाट्यक्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध कायम राहिला. रंगभूमीच्या विविध उपक्रमांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात आणि नाट्य चळवळीच्या जतनात त्यांचा सहभाग असल्याचं अनेक सहकाऱ्यांनी नमूद केलं आहे. सुलभाताईंची सून अदिती देशपांडे मात्र मराठी मनोरंजन विश्वातील एक परिचित आणि लोकप्रिय नाव बनल्या. रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. अभिनयाची आवड आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. अदिती देशपांडे यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. पक पक पकाक, जोगवा, नॉट ओन्ली मिसेस राऊत, दशक्रिया, वजनदार यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. प्रत्येक भूमिकेत वास्तवतेचा स्पर्श आणि सहज अभिनय हे त्यांचं वैशिष्ट्य ठरलं. दूरदर्शन क्षेत्रातही त्यांची कारकीर्द तितकीच यशस्वी राहिली. अनेक मालिकांमध्ये त्यांनी विविध स्वभावांच्या व्यक्तिरेखा साकारल्या. विशेषतः फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेतील जिजी अक्का या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या. या भूमिकेतील त्यांचा खंबीरपणा, भावनिकता आणि कुटुंबवत्सल स्वभाव प्रेक्षकांना विशेष भावला. रंगभूमीवरही अदिती देशपांडे यांची उपस्थिती तितकीच प्रभावी राहिली आहे. नाटकांमधील त्यांचा अभिनय, संवादफेक आणि व्यक्तिरेखेत शिरण्याची क्षमता यामुळे त्यांना रसिकांची पसंती मिळाली. अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अदिती देशपांडे यांनी नेहमीच सुलभा देशपांडे यांचा उल्लेख आपल्या प्रेरणास्थानांपैकी एक म्हणून केला आहे. सुलभाताईंचं काम, त्यांची शिस्त, कलाकारांबद्दलची आपुलकी आणि रंगभूमीविषयीची निष्ठा यांचा प्रभाव त्यांच्यावर स्पष्टपणे दिसून येतो. यामुळेच सुलभा देशपांडे यांचं कुटुंब हे मराठी रंगभूमी आणि अभिनय विश्वातील एक महत्वाचा सांस्कृतिक वारसा जपणारं कुटुंब म्हणून ओळखलं जातं. एका पिढीने निर्माण केलेली कला संपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या कुटुंबाने सातत्याने केलं आहे. त्यामुळे सुलभा देशपांडे यांचं योगदान केवळ त्यांच्या अभिनयापुरतं मर्यादित राहत नाही, तर त्यांनी घडवलेल्या आणि प्रेरित केलेल्या पुढील पिढ्यांमधूनही ते आज जिवंत आहे. तर मित्रांनो, मराठी रंगभूमी, बालरंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवणाऱ्या सुलभा देशपांडे यांचा हा प्रेरणादायी प्रवास. एक शिक्षिका म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे अभिनय, दिग्दर्शन आणि कलाकार घडवण्याच्या अखंड ध्यासात रूपांतरित झाला. त्यांनी केवळ भूमिका साकारल्या नाहीत, तर अनेक पिढ्यांना कला, संवेदनशीलता आणि माणुसकीचे धडे दिले. म्हणूनच आजही त्यांचे नाव मराठी रंगभूमीवर अत्यंत आदराने आणि अभिमानाने घेतले जाते. सुलभा देशपांडे यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी चित्रपट, नाटक आणि कला विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्वांच्या कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.
जय महाराष्ट्र.